नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण अर्थशास्त्र या घटकाचं विश्लेषण बघू. बघा, अर्थशास्त्र या घटकावर MPSCने 15 प्रश्न विचारले होते. ही प्रश्नपत्रिका आहे राज्यसेवा 2020ची, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020. चला तर मग प्रश्न कसे विचारले होते ते एकदा बघून घेऊ. बघा, पहिला प्रश्न आहे, अदृश्य मुली व महिला ही संकल्पनात्मक स्थिती पुढीलपैकी कोणत्या बाबीमुळे होते? बघा, पर्याय दिले, मुलगाच हवा असण्याची प्राधान्यता, हव्यास, अपुरी सांख्यिकी माहिती, महिलांचा होणारा बाजार आणि उच्च माता मृत्यूदर. तर ह्याचं योग्य उत्तर काय आहे? तुम्ही काय करा, व्हिडिओ स्टॉप करा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ह्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ए आणि डी. फायनल आन्सर कीनुसार उत्तर सांगतोय. बघा, मुलगाच हवा असण्याची प्राधान्यता आणि उच्च माता मृत्यूदर. बघा, जे आपले अर्थशास्त्रज्ञ आहेत अमर्त्य सेन, त्यांनी एक प्रबंध केला होता मिसिंग गर्ल. त्यावर आधारित त्यांनी यामध्ये असा याचा उल्लेख केला होता. ओके, अदृश्य मुली म्हणजे त्यांना कोणत्या बाबी समाविष्ट होतं? तर ते 2, उच्च माता मृत्यूदर आणि मुलगाच हवा असण्याची संभाव्यता. ओके, त्याच्यानंतर पुढचा एक योजना विचारली होती. बघा, संसद आदर्श ग्राम योजना खालीलपैकी बरोबर नाही म्हणून काय पर्याय आहेत? बघा, सप्टेंबर 2016 मध्ये सादर करण्यात आली. हे वाक्य कसं आहे? चूक आहे. कशी? 2014 मध्ये सादर करण्यात आली. कोणती? संसद आदर्श ग्राम योजना. खासदार 2019 पर्यंत 2 किंवा अधिक मॉडेल विलेज विकसित करू शकतात. यामध्ये भारतातील 2,500 पेक्षा अधिक खेडी समाविष्ट आहेत आणि वरीलपैकी एकही नाही. म्हणजे कोणतं चुकीचं निवडायचं होतं? पर्याय क्रमांक 1च चुकीचं आहे, कारण 2016 दिले. आपलं उत्तर आहे 2014 आहे. बघा, पुढचा प्रश्न आहे, सन 2018चा भारताचा SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल निर्देशांक दर्शवतो. काय दर्शवतो? भारतात सरासरी निर्देशांक किती आहे? फक्त किती? 57 आहे. हे बरोबर आहे. महाराष्ट्र राज्य हे आघाडीच्या गटात आहे, समाविष्ट आहे. बरोबर आहे का? नाही, चूक. महाराष्ट्राचा क्रमांक 34 लागतो, ते मदत येते. त्याच्यानंतर उत्तर प्रदेशचा समावेश उत्तम गटात येणारच नाही. ओके, उत्तम गट, कारण त्याला 42 गुण आहेत त्यावेळेसनुसार. त्याच्यामुळे तो 2018चा नीती आयोग आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1च बरोबर आहे आपलं. ओके, म्हणजे नीती आयोगाच्या संदर्भात किंवा SDG संदर्भात नीती आयोग जो काही अहवाल सादर करतो त्यावर आधारित प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, गॅटच्या संदर्भात विचारण्यात आला होता. प्रश्न आहे, बघा, GTT गॅट जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ संबंधात पुढील विधाने दिली आहे. कोणती? गॅटची स्थापना कधी झाली? 1948ला झाली. बरोबर विधान आहे. सुरुवातीच्या काळात गॅटचे 23 सदस्य होते. हे पण बरोबर आहे. सुरुवातीच्या काळात 23 सदस्य होते. त्याच्यानंतर WTO गॅटचे एक प्रकारे उत्तराधिकारी आहेत. हे पण बरोबर आहे. द्विपक्षीय व बहुपक्षीय व्यापार कराराचे गॅटचे प्रशासन झाले. द्विपक्षीय नाही, बहुपक्षीय पाहिजे होते. काय चुकीचे, म्हणून काय पर्याय क्रमांक 4 असणार नाही. आपल्याला बरोबर निवडायचं होतं, म्हणजे 4 नाही, हे नाही, हे नाही, हे पण नाही. काय? पर्याय क्रमांक 3, ABC. 4 ज्याच्यामध्ये नाही ते आपलं उत्तर. ओके, पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता, कोणता? बालमजूर प्रकल्प. आता बालमजूर प्रकल्पावर काय कोणता? राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प 2015 साली सुरू झाला. बरोबर आहे. त्या अंतर्गत 9 ते 14 वर्षे वयातील श्रमिक मजूर गटातून सुटका केलेल्या मुलांना काय सामाजिक प्रशिक्षण दिले जाते. त्या अंतर्गत सुटका केलेल्या मुलांना पाठ्यवेतन दिले जाते. ओके, राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प. वरीलपैकी सर्व बरोबर, ते त्याचं उत्तर आहे. ओके, फायनल की आन्सर कीनुसार मी तुम्हाला उत्तर सांगतोय. बघा, आर्थिक सुधारणा आणि उद्दिष्टे असा प्रश्न होता. तर याचं जोड्या जुळवा म्हणून असा प्रश्न होता. तुम्ही व्हिडिओ स्टॉप करा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा, ए, विमुद्रीकरण. विमुद्रीकरण काय? खोटे चलन निष्कासित करणे, ते त्याचं उद्दिष्ट होतं विमुद्रीकरणाचं. खोटे चलन निष्कासित करणे. त्याच्यानंतर नवा बेनामी कायदा, काळ्या पैशाचे नियंत्रण करणे. त्याच्यानंतर दिवाळखोरी कायदा, काय म्हणते, व्यवसाय सरलतेस प्रवृत्त करणे. त्याच्यानंतर आधार कायदा, अनुदानांचे सरकाधिष्टीकरण, म्हणजे डायरेक्ट अनुदान तुमच्या खात्यामध्ये, त्याच्यामुळे आधार कायदा करण्यात आला. म्हणजे आधार प्रत्येक माणसाचा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर. बघा, पुढचा प्रश्न आहे, मानवी विकास निर्देशांक हा आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान यांचा संयुक्त निर्देशांक आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर राहणीमानाचे मोजमाप दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या आधारे करण्यात येते. नाही, GDP नाही, इथं काय पाहिजे होतं? GNPच्या आधारे करण्यात येते. GNP. ओके, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. बघा, GDPच्या आधारे नाही करत, तर GNPच्या आधारे
आधारे करतात. पुढचा प्रश्न बघू. बघा, प्रधानमंत्री जनधन योजनेवर हा प्रश्न विचारण्यात आला होता. योजनेवर प्रश्न विचारतात, त्याच्यामुळे योजना तुम्हाला करणं. 2 योजना झाल्या आतापर्यंत. ही दुसरी योजना जनधन योजना काय म्हणते, काय त्याचा काय विचारले, सुरू केली गेली, कशासाठी सुरू केली, उद्देश विचारला. कोणती, वित्तीय समावेशन बरोबर आहे, वित्तीय साक्षरता बरोबर आहे, विम्याचे कवच हे पण बरोबर आहे, पीक विमा का पीक विमा जायचा काय संबंध आहे का, म्हणजे ABC उत्तर असायला पाहिजे. ABC फक्त बरोबर. पर्याय क्रमांक 3. पुढचं बघू. पुढचा प्रश्न आहे, भारतीय नियोजन आयोगाची जागा कोणी घेतली, नीती आयोगाने घेतली. बरोबर आहे, जानेवारी 2015 मध्ये. त्याच्यानंतर प्रमाणक स्थापक नॉर्मेटिव्ह नियोजन हे नीती आयोगाचे मार्गदर्शक तत्व आहे. दोन्ही विधान कशी येतं, बरोबर आहेत. नॉर्मेटिव्ह म्हणजे प्रमाणक स्थापक, नॉर्मेटिव्ह नियोजन आयोगाचे मार्गदर्शक तत्व आहे. बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आणखी विचारला होता. एक आघाडी स्थापन केली होती आपण पंतप्रधान मोदी यांनी. बघा, कोणती आघाडी ती, आंतरराष्ट्रीय सौर युती. आंतरराष्ट्रीय सौर युती ISA. खालीलपैकी विधाने बरोबर नाही. म्हणून बघा, युती 121 सौर संसाधनात्मक समृद्ध देशांचे बरोबर वाक्य. 121 देश त्याच्यामध्ये सहभागी येतं. हे सर्व देश कर्कवृत्त आणि विषुववृत्त यामध्ये अंशतः किंवा पूर्णतः समाविष्ट आहेत. आता इथे विषुववृत्त नव्हतं पाहिजे, कर्कवृत्त आणि मकरवृत्त. विषुववृत्ताच्या वर 23 अंश कर्कवृत्त आहे आणि खाली मकरवृत्त, म्हणजे वरण खाली तसं पाहिजे होतं. ओके, मग विषुववृत्त पाहिजे नव्हतं, इथं काय पाहिजे होतं, मकरवृत्त. भारताचे पंतप्रधान आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष यांनी संयुक्त युतीचे काय केले, सुरुवात केली, पण बरोबर आहे. युती 30 नोव्हेंबर 2015ला कुठं झाली, पॅरिस येथे सुरू झाली. हे पण बरोबर आहे. म्हणजे कोणतं आपल्याला चुकीचं निवडायचं होतं, चुकीचं कोणचं आहे, पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. ओके, बरोबर नाही. पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता. पुन्हा एकदा योजनेवर. योजना खूप महत्त्वाच्या आहेत. अर्थ या घटका म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कधी विचारलं होतं, 7-8 म्हणजे सुरू करण्यात आले. त्याच्यानंतर तांदूळ, गहू, डाळी यांचे उत्पादन वाढवणे हा काय होता, उद्देश होता. दोन्ही विधान कशी येतं, बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 बरोबर. ओके. पुढचा प्रश्न आहे. पुन्हा एकदा योजनेवर विचारला होता. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे काय उद्दिष्ट, एखादी योजना राहते त्या योजनेचे उद्दिष्ट विचारू शकतात. कोणत्या योजनेत, महिला व मुलांच्या आरोग्यात सुधारणा करणे, त्याच्यानंतर महिला सक्षमीकरण आणि अतिरिक्त रोजगार निर्मिती. म्हणजे 3 आणि 4 नाही, म्हणजे महिला सक्षमीकरण नाही किंवा अतिरिक्त रोजगार नाही. मुख्य उद्देश काय होता, मुख्य महिला व मुलांच्या आरोग्यात सुधारणा करणे. ओके, मग पर्याय क्रमांक 3 काय फक्त पाहिजे होतं इथं, हेच बरोबर आहे. फायनल की आन्सरनुसार उत्तर सांगतोय, त्याच्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. ओके, बघा, भारत अमेरिका डॉलर मॅचिंग अनुदान हे एक विचारलं होतं, आवड प्रश्न. काय, कधी सुरू करण्यात आले, काय याचं उत्तर, भारत अमेरिका डॉलर मॅचिंग अनुदान 2004. पर्याय क्रमांक 1 ह्याचं उत्तर आहे. बघा, पुढचा प्रश्न आहे विचारला अर्थ या घटकामध्ये. बघा, विशिष्ट हे काय म्हणते, अयोग्य विधान निवडायचं आपल्याला. विशिष्ट कालावधीत देशाच्या नागरिकांनी उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचे एकूण पैशाचे मूल्य म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न होय, म्हणजे GNP. हे बरोबर वाक्य आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय काय करायचं, चुकीचं निवडायचं. त्याच्यानंतर बरोबर म्हणजे A असणार नाही, म्हणजे A असणार नाही. हा पर्याय गेला, हा पर्याय गेला, हा पर्याय गेला. म्हणजे एक जर माहीत असलं तुम्हाला तर उत्तर ऑटोमॅटिक येऊन जाते. पर्याय क्रमांक 3च आहे उत्तर. बरोबर आहे. चला, मग प्रश्न आपण वाचू. काय म्हणते, उत्पन्नाचा असा भाग जो देशाच्या उत्पादित होतो परंतु परदेशी नागरिकांना प्राप्त होतो. परदेशी नागरिकांना प्राप्त होतो त्याचा समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पादनात GNPत होतो का, नाही. त्याचा समावेश GDP मध्ये होतो. ओके, प्रतिमानचे उत्पन्न हे देशाच्या लोकांचे सीमांत उत्पन्न दर्शवते, असं काय असते का, नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3 पण आहे. B आणि C चुकीचे आहे, A बरोबर आहे. ओके, बघा, अशा प्रकारचे आपण अर्थशास्त्र या घटकावरचे 15 प्रश्न बघितले. एक आय थिंक बघितला नाही, तर तो ह्याच्यावर विचारण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 36 मध्ये नियोजन आयोगात दारिद्र्यावर, पण तो आयोगाने काय केला होता, प्रश्न रद्द केला होता, म्हणून तो आपण घेतला नाही. ओके, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ लेक्चरला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. आपण प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण बघितलं आहे, बऱ्याच प्रश्नपत्रिकांचं तुम्ही बघू शकता. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.